कागल तालुक्यातील करजिवणे हद्दीतील भावेश्वरी मंदिर परिसरात रानटी जनावरांना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी विजेच्या तारा बांधल्या होत्या। या तारेला स्पर्श झाल्यानं विजेचा जोरदार धक्का बसून 10 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। रामा अप्पाण्णा गावडे असं मयत मुलाचं नाव असून तो बेळगाव जिल्ह्यातील खडकलाटचा रहिवासी होता। तर त्याला वाचवण्यासाठी धावलेली चुलती गंभीर जखमी झाली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। जखमी 40 वर्षीय चुलती मायक्का संजू गावडे यांच्यावर मुरगुड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बेळगाव जिल्ह्यातील खडकलाट इथलं गावडे कुटुंब करंजिवणे इथल्या अंबाबाई मंदिर परिसरात बकरी पालनासाठी तात्पुरतं राहत होतं। परिसरात वाढलेल्या पावसामुळे त्यांनी आपला मुक्काम आवरून मूळ गावी परतण्याची तयारी केली होती। गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास बकऱ्यांमधील एक जनावर तलावाच्या दिशेनं गेल्यानं रामा त्याला आणण्यासाठी निघाला। त्यावेळी बाळू कृष्णात इंदलकर यांनी वन्य प्राण्यांना शेतात रोखण्यासाठी सोलर यंत्रणेतून बाहेर सोडलेल्या विद्युत तारेचा रामाला स्पर्श झाला। विजेचा जोराचा धक्का बसल्यानं रामा जागीच कोसळला। त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या। आपला पुतण्या जमिनीवर पडलेला पाहता चुलती मायक्का गावडे त्याच्या मदतीसाठी धावल्या, मात्र त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसल्यानं त्या जखमी झाल्या। दरम्यान परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं, मात्र रामाला वाचवण्यात यश आलं नाही। दरम्यान घटनेची माहिती समजताच परिसरात मोठी गर्दी झाली होती। खडकलाटमधील गावडे यांचे नातेवाईकही मोठ्या संख्येनं मुरगुडमध्ये दाखल झाले। रामा हा अत्यंत हुशार, चपळ म्हणून ओळखला जात होता। त्याच्या अकाली निधनानं गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रुग्णालय परिसरात आई आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। विच्छेदनानंतर रामाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या प्रकरणी मुरगुड पोलीस तपास करतायत।